जम्मू काश्मीरच्या खुनीन नाला परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे नॅशनल हायवे बंद झाला आहे। प्रशासनाकडून सध्या दरड हटवण्याचं काम सुरू आहे, मात्र गेल्या 24 तासांपासून हा नॅशनल हायवे बंद असल्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे। तर एक धक्कादायक बातमी नांदेडमधून। नांदेड शहरातल्या सह्याद्रीनगर भागामध्ये दुकानाला भीषण आग लागली आणि ही आग विझवत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि यातून अग्निशमन दलाचे कर्मचारी सुदैवानं थोडक्यात बचावलेले आहेत। पाणी टाकून आग विझवत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि हा स्फोट मोबाईल कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेला आहे। सुदैवानं या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही, मात्र तिन्ही दुकानांमधील साहित्य जळून खाक झालंय। अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी आपण बघतोय की ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेस या दुकानांमध्ये असणाऱ्या एका गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि कांठळ्या बसवणारा आवाज या ठिकाणी होता। परिसरामध्ये देखील दहशत पसरली। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पाहुयात महाराष्ट्र सुपरफास्ट। भिवंडीतील मुरलीधर कंपाऊंडच्या यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागलेली आहे, त्यामुळे 30 यंत्रमाग आणि कच्चे कापड जळून खाक झालेले आहेत। वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला बराच वेळ लागला आणि त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनं परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। वसईचे माजी आमदार आणि जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉमिनिक गोन्साल्विस यांचं बंगलीतल्या राहत्या घरी निधन झालेलं आहे। ते 93 वर्षांचे होते। 1985 ते 1990 या कालावधीत ते वसई मतदारसंघाचे आमदार होते। सोयगावात आर्थिक चणचणीमुळे उपचाराअभावी लेकीचा मृत्यू झाल्यानं बापानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। संभाजीनगरच्या सोयगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बबन तडवींनी पाणी पुरवठा कर्मचारी दीपक राऊतांना अचानक कामावरून काढल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। कारवाई होईपर्यंत मृतदेह नगरपंचायतीच्या समोरच ठेवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे।